नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज झालेला पेपर 8वी स्कॉलरशिप आज झालेल्या पेपरची गणितची उत्तरसूची आपण पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 26 दसादसे 12 दराने 10,000 रुपये मुद्दलाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यांच्यातील फरक किती रुपये येईल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 27 या प्रश्नाचं उत्तर पहा। दसादसे 10 दराने 10,000 रुपये मुद्दलाचे 3.5 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 3975.50। प्रश्न क्रमांक 28 म्हशीच्या 400 लिटर दुधात मलईचे प्रमाण 11% आहे, गाईच्या 600 लिटर दुधात मलईचे प्रमाण 8% आहे। सर्व दूध एकत्र केले तर मिश्रणात मलईचे प्रमाण किती टक्के असेल? 2 अचूक पर्याय विचारलेले होते आणि या प्रश्नाचं उत्तर आपल्याला किती दिलेले? 2 अचूक पर्याय, पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर होते। तर प्रश्न क्रमांक 29 जर a वर्ग अधिक b वर्ग बरोबर 325 आणि a अधिक b बरोबर 23 तसेच a b बरोबर 102 तर a वजा b बरोबर किती? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 11। प्रश्न क्रमांक 30 50 रुपयास 1 याप्रमाणे एका दुकानदाराने 100 वस्तू खरेदी केल्या, त्यातील 2 वस्तू खराब झाल्यामुळे फेकून दिल्या, उरलेल्या वस्तू प्रत्येकी 60 रुपये प्रमाणे विकल्या, तर या व्यवहारात त्याला शेकडा नफा किंवा तोटा किती झाला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 17.6% नफा। प्रश्न क्रमांक 31 एक वस्तू 216 रुपयास विकल्यास जेवढा तोटा होतो त्याच्या 2.5 पट नफा ती वस्तू 300 रुपयास विकल्यास होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 240 रुपये। कृषी विभागाकडून एका शेतकऱ्यास शेकडा 35 सूट मिळाल्यानंतर एक ठिबक संच 3,25,000 रुपयास मिळाला, तर या संचाची छापील किंमत किती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर येईल। प्रश्न क्रमांक 33 सोबतच्या आकृतीत प्रत्येक वर्तुळाची त्रिज्या 3.5 सेमी आहे, तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 10.5 चौरस सेमी। 10.5 चौरस सेमी हे या प्रश्नाचं उत्तर। प्रश्न क्रमांक 34 आपल्याला सर्व प्राप्तांकाचे मध्यमान 21 आहे, तर x ची किंमत किती हे आपल्याला काढायचं होतं। सरासरीवरती हा प्रश्न विचारण्यात आलेला होता। या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 22। प्रश्न क्रमांक 35 49x वर्ग अधिक 1/49x वर्ग ही राशी पूर्ण होण्यासाठी कोणते पद मिळवावे? 2 अचूक पर्याय विचारलेले होते। 35 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आणि 3। प्रश्न क्रमांक 36 आणि 37 प्रश्न क्रमांक 36 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1120। प्रश्न क्रमांक 37 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 504। प्रश्न क्रमांक 38 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 0। प्रश्न क्रमांक 39 x वर्ग वजा 4 छेद x वर्ग अधिक 3x वजा 10 गुणिले x वर्ग अधिक 2x वजा 15 छेद x वर्ग वजा x वजा 6 बरोबर किती? तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला विचारलेलं होतं। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1 हे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 40 16x चा चौथा घात अधिक 81 तसेच दुसऱ्या कंसामध्ये 16x चा चौथा घात वजा 81 या बहुपदीच्या गुणाकाराची कोटी किती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 8। प्रश्न क्रमांक 41 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 42 समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ दिलेलं होतं 100 वर्गमुळात 3 चौरस सेमी, तर त्या समभुज त्रिकोणाची परिमिती किती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 60 सेमी। प्रश्न क्रमांक 43 x वर्ग x घन अधिक 2x वर्ग वजा x वजा 2 या बहुपदीला x अधिक 2 ने भागल्यास भागाकार व बाकी किती येईल? तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर विचारलेलं होतं। पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर येईल भागाकार x वर्ग वजा 1 आणि बाकी 0। प्रश्न क्रमांक 44 वैवार्ती प्रश्न विचारलेला होता। वैवारीवरती 4 वर्षापूर्वी अनिल व सुनील यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 होते, 4 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 6:7 असेल, तर अनिलचे आजचे वय किती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 20 वर्ष। प्रश्न क्रमांक 45 7.5 तास अधिक 8 तास 45 मिनिट अधिक 5.25 तास बरोबर किती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर 21 तास 30 मिनिटं।
प्रश्न क्रमांक 46 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1440 चौरस मीटर। प्रश्न क्रमांक 47 या प्रश्नाचं उत्तर आहे 1.5 मीटर बाजू असणाऱ्या घनाकृती हौदामध्ये किती पाणी व्हावे? दोनच पर्याय, पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 48 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 4 तोटा। प्रश्न क्रमांक 49 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 224। प्रश्न क्रमांक 50 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 133 मीटर। प्रश्न क्रमांक 51 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 52 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 9। प्रश्न क्रमांक 53 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आणि 4। प्रश्न क्रमांक 54 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वजा 21/20। प्रश्न क्रमांक 55 दशांश अपूर्णांकाची या ठिकाणी बेरीज दिलेली होती, तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 56 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 57 या प्रश्नाचं उत्तर आहे 2 आणि 3। प्रश्न क्रमांक 58 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 59 या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 येईल। प्रश्न क्रमांक 60 31 × 32 × 30 × 33 अधिक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 991। प्रश्न क्रमांक 61 पहिल्या 5 विषम नैसर्गिक संख्यांच्या घनांची सरासरी किती? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 62 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 135°। प्रश्न क्रमांक 63 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 64 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 5 येईल। प्रश्न क्रमांक 65 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 66 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 125°। 125°। प्रश्न क्रमांक 67 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 68 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 13%। प्रश्न क्रमांक 69 पर्याय क्रमांक 1 70 आणि 110°। प्रश्न क्रमांक 70 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 9.6 सेमी। प्रश्न क्रमांक 71 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 72 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 73 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 74 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 75 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। तर अशा पद्धतीने आपण 8वी स्कॉलरशिप आज झालेल्या पेपरची गणितची उत्तरसूची संपूर्ण या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे। पुढील व्हिडिओमध्ये आपण 5वी स्कॉलरशिपची गणितची उत्तरसूची पाहणार आहोत। आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच व्हिडिओला लाईक करा। पुढील उत्तरसूची आपण 5वी स्कॉलरशिप गणितची घेत आहोत।